आय नो, आईला जशी अपेक्षा आहे तशी नाहीये कमळी, पण आईच्या अपेक्षेपेक्षा आणि कल्पनेपेक्षाही खूप चांगली आहे ती. तिचा स्वभाव, तिचं मन खूप मोठं आहे. कायम स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करणारी आहे कमळी. तिचा समजूतदारपणा, तिची हिंमत, समोरच्या माणसासाठी काय वाटेल ते करण्याची तिची जिद्द, हे दुसऱ्या कुठल्याही मुलीमध्ये नाही बघायला मिळणार. हे फक्त कमळीकडे. मग मला सांगा, ही अशी सून जर का माझ्या आईला मिळाली तर त्या घराला अजून काय हवं? घराला घर पण देणारी आहे कमळी. आणि मला माहिती आहे आईच्या मनात आता खूप गैरसमज आहेत कमळीबद्दल, पण ते गैरसमज लवकरच दूर होतील. कारण एखाद्याचं मन जिंकण्याचं नाटक नाही करत कमळी. समोरच्याचं मन जिंकणं हा स्वभाव आहे तिचा. आणि मी आधी तुमच्याशी साधना मावशी म्हणून बोललो होतो, आता कमळीची आई म्हणून बोलतोय. माझं कमळीवरती खूप प्रेम आहे आणि आयुष्यभर मी तिच्यावर असंच प्रेम करत राहीन. मावशी, कमळीचं सुख ते माझं सुख, तिचं दुःख ते माझं दुःख, आणि तिचा अपमान तो सुद्धा माझा अपमान. त्यामुळे आईशी बोलण्याची जबाबदारी माझी. मी बोलीन तिच्याशी, समजावेन तिला. मावशी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही आशीर्वाद द्या मला. काळजी करू नका, मी आयुष्यभर जपेन कमळीला. आणि तिची जी ओळख आहे ती ओळख सुद्धा जपेन. कारण कमळीला बदलण्याची अपेक्षा, प्रयत्न कोणीही करू नये, आईने सुद्धा नाही. कारण कमळीची ओळख हीच तिची खरी ताकद आहे.